नुकताच धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी तुळजापूर विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार अशोक भाऊ जगदाळे यांचा शेतकरी मेळावा संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विश्वजय न्यूजने त्यांचे मत जाणून घेतले। छान वाटला। काय आवडलं आपल्याला? शेतकऱ्यासाठी म्हणजे उपयोगाची वस्तू दिल्याबद्दल छान वाटलं। गावाने नाव काय? राजू नाव आहे। काय वाटलं नेमकं? असेच विविध प्रयोग शेतकऱ्यासाठी करावे हीच इच्छा। उद्या जर भाऊ उभा राहिले विधानसभेत आपलं मत काय राहील? भाऊसाठी आमचं तर पहिलं मत प्राधान्य भाऊला। कशामुळे राहील? जे शेतकऱ्याच्या मागे उभे टाकतील नेते मंडळी त्यांच्या मागे शेतकरी निश्चित उभा राहील। आपल्या कार्यक्रमाला काय आवडलं नेमकं? कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यासाठी म्हणजे कार्यक्रम जे केला तेच चांगलं म्हणायचं। आणखी काय लाभदायक आहेत आपण त्यांचा मुद्दा जाणून घेणार आहोत। काय सांगाल मामा, कुठून आलात? महादेवाडी काय बक्षीस काय मिळालं आपल्याला? ताडपत्रे कार्यक्रमाबद्दल आपले दोन शब्द सांगाल का? कार्यक्रमामध्ये कसं आहे जे जगदाळे साहेब जे आहेत ना ते शेतकऱ्याच्या बाजूने आहेत। आज शेतकरी सगळ्यात मागासलेला आहे, त्यांच्यामुळे ते शेतकऱ्यावर सारखं फोकस करतात आणि त्यांना शेतकऱ्याला पुढे नेण्याची त्यांची इच्छा आहे। त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये आनंद जास्त वाटतो। भाऊ तर विधानसभेला उभा राहिले, आपण काय वाटलं? निवडून येतील का भाऊ? भाऊ जर विधानसभेला निवडून जर येण्याची जर अपेक्षा तर आहेच, पण त्यांनी निवडून यावं असं बी जनतेला बरंच काय वाटतं। म्हणजे मला तर अनुभव आहे तेव्हा बऱ्याच लोकांच्या तोंडून भाऊच्या कामावर आपला विश्वास आहे. विश्वास आहे। काय सांगा, कुठून आला तुम्ही? आंबेवाडी कसा वाटला कार्यक्रम? छान। कुणाचं म्हणणं होतं आपल्याला आवडलं? मला जगचा आणि जगदाळेचा छान। भाऊ तर उद्या विधानसभेला उभा राहिले, येतील ना, येतील ना। कशामुळे येतील? काय तुमचं काम चांगलं वाटतं, गोरगरिबापर्यंत पोचल्या वस्तू दुसरी असतात ती सगळी त्यांची माणसं गोड लावते माझ्या भाषेत। कोण कोण लावलं वाटतं तुम्हाला? ही दुसऱ्या पक्षाची जवळ सगळी। काय सांगाल मामा, कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? नंबर 1 कुठून आला तुम्ही? द्वितीयाहून आलो। भाऊ तर उद्या विधानसभेला उभा राहिले, 100% येणार। सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा नेता। हे काय माझे ह्या गावचे 4 पुढारी, त्या गावचे 4 पुढारी, त्यांना पैसे द्यायचे, तुम्ही गाड्या भरून आणा, तसं नाही। त्याने फक्त रिकाम्या गाड्या पाठवल्या। आज आमच्या गावात त्याने 2 क्रुझर पाठवले होते। ते 2 क्रुझर आमच्या गावात एक सुद्धा ह्यांचा कार्यकर्ता नाही। शरद पवार गटाच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पण कार्यकर्ता आमच्या गावामध्ये शिल्लक राहिला नाही। तरी सुद्धा दोन्हीच्या दोन्ही गाड्या फुल भरून येऊन आम्ही स्वतः ही प्रायव्हेट गाडी याच्या खर्ची करून स्वखर्चानं गाडी करून आम्ही इथं आलो। भाऊ उद्या विधानसभेला उभा राहिले, येतील का निवडून? वाटतंय का? 100% येण्याची गॅरंटी। काय सांगाल मामा, कुठून आला तुम्ही? मी उमरेवाडून आलो। कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? छान वाटलं। काय आवडलं आपल्याला कार्यक्रम? कुणाचं भाषण आवडलं आपल्याला? भाऊच विचार चांगले, शेतकऱ्यासाठी म्हणा, पुन्हा बेरोजगारीसाठी, म्हणजे आमदार म्हणून भाऊ शोभतील काम। कार्यक्रम कसा वाटला आणि काय आवडलं आपल्या कार्यक्रमामध्ये? कार्यक्रमामध्ये भाऊचं जे नियोजन आहे ते आवडलं आणि भाऊचं जे मार्गदर्शन आहे जे पंजाब डाक म्हणा किंवा ऊस उत्पादक वाढीसाठी जे आणलेले होते ते आपल्या परिसरातील लोकांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन झालं। हे भाऊचा स्वभाव फार आवडला। आपण आपला आणणार का तो पंजाब गॅस किंवा 100% आम्ही बी युवा शेतकरीच आहोत। काय सांगू कुठून आला आपण नाव? आम्ही उमरेवरून आलो। पांडुरंग पाटील नाव आहे माझं। कसं वाटलं काय? 1 नंबर वाटला। काय आवडलं आपल्या कार्यक्रमामध्ये? भाऊची सेवा। भाऊ उद्या विधानसभेला उभा राहणार आहे. 100% साथ देणार। निवडून येतील भाऊ वाटतं? 100% येणार। कोणत्या मुद्द्यावर येतील वाटतं भाऊ निवडून? माझ्या विकासाच्या मुद्द्यावर। भाऊला तर आतापर्यंत एकदा पण संधी मिळाली नाही. संधी मिळाली नाही, पण संधी मिळेल ना। आता मिळाली संधी, आता त्या संधीला सोनं होईल भाऊचं। समजा जाणते ते स्वतः हा बोलते ते आम्हाला भाऊ तर उद्या आमदार किंवा उभा राहिले, उभारणार ते त्यांना आमचा पाठिंबा 100%। भाऊ निवडून येतील का? 100%। ऊन वारा तुम्हाला माहितीये, पावसाचे दिवस आहेत, जिकडे तिकडे पावसाने पूर्ण आकार माजवलाय, तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी येते। याचा अर्थ लोकांमध्ये या महायुतीबद्दल, या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असंतोष आहे। त्यामुळं
चीज काय हे सगळे लोक त्या असंतोषाचा एक उद्रेक या सभाच्या माध्यमातून आपल्याला दिसत. कोणत्या गावातील लोक आले होते? आज इथं उमरे गव्हाण असेल, बेंबळी असेल, बोरखेडा आहे, पेशेगाव आहे, रुईभर आहे, विठ्ठलवाडी आहे, पंदेवाडी आहे, या सगळ्या गावातील जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला 12 ते 15 गावं आपण 15 गावचे शेतकरी इथं बोलवतो आणि त्यांना मार्गदर्शनार्थ या तज्ञांचं मार्गदर्शन आपण त्यांना करत असतो. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? सोयाबीनचे कसं आहे माहितीये का, या सोयाबीनचे पंचनामे हवे. आता जे काय सोयाबीन आणि उडीद नुसतं पंचनामाने उडीद पाण्यामध्ये वाहून गेलंय, याचा कुठे ना कुठेतरी पंचनामे होऊन त्या शेतकऱ्याला कुठे ना कुठेतरी आपण शासनामार्फत मदत झाली पाहिजे, ही भूमिका आहे. तशी तक्रार किंवा तशा प्रकारची विनंती आपण जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारला केली. आता शेतकऱ्या हे तर आहे, भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्या बांधावर जात नाही, ते फक्त फेसबुकवर असतात. फक्त फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्याला लोकांना दिसतात. शेतकऱ्याची अपेक्षा बांधावर येणं आहे. आज नुकसान झालेलं आहे, तिथं नुकसानीत आपले 4 कार्यकर्ते न घेता खरोखर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन दिलं पाहिजे. तसं होताना दिसत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. असं मला म्हणता येणार नाही. जी जनता जनार्दन आहे, ती जनता ठरवेल कोण कोणाला भारी पडेल. मला म्हणजे मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळं मी कोणाचा नाही. मी जनतेवर सर्व सोडून दिलेलं आहे. जनता ठरवेल काय करायचं.